आकाशवाणी मुंबई. नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या विशेष सुविधावंचित आदिवासी गट विकास अभियान सुरू करणार. 24,000 कोटी रुपयांची योजना विकसित भारत संकल्प यात्रेचा होणार प्रारंभ. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त उद्यापासून नंदुरबारमध्ये जनजाती गौरव दिवस आणि राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव. चलन फुगवट्याच्या दरात गेल्या महिन्यात घट. ओबेरॉय समूहाचे मानद अध्यक्ष PRS ओबेरॉय यांचं निधन. आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उद्या मुंबईत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य सामना. वानखेडे स्टेडियमवर चोख सुरक्षा व्यवस्था. आदिवासी सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या विशेषतः सुविधावंचित आदिवासी गट विकास अभियान सुरू करणार आहेत. जनजाती गौरव दिनानिमित्त या आदिवासी समूहांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार 24,000 कोटी रुपयांची योजना सुरू करणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभही प्रधानमंत्री यावेळी करणार आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभही याबरोबरच होणार आहे. दुर्गम भागात बहुतेकदा जंगलात वस्ती करून राहणाऱ्या संवेदनशील आदिवासी समूहांना रस्ते आणि दूरसंवाद, वीज, पक्की घरं, पिण्याचं पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पोषण आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी यासारख्या मूलभूत सुविधा पुरवणारी ही योजना आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या झारखंडमध्ये खुंटी इथल्या बिरसा महाविद्यालयात जनजाती गौरव दिवस साजरा करणार आहेत. यावेळी ते प्रधानमंत्री किसान योजनेचा 15वा हप्ता जारी करतील. प्रधानमंत्री किसान योजनेचा 15व्या हप्त्यात 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली जाईल. विकसित भारत संकल्प यात्रा भारताच्या विकासाकडे होणाऱ्या वाटचालीचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही यात्रा विकसित भारताच्या उभारणीचं प्रतीक असल्याचं अपूर्व चंद्रा यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. आदिवासी लोकसंख्या, शेतकरी, महिला आणि मुले, विशेषतः दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवणं हा यात्रेचा उद्देश आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त उद्यापासून शुक्रवारपर्यंत नंदुरबारमध्ये जनजाती गौरव दिवस आणि राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे. उद्या राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी केली असून सुरक्षेसाठीच्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज या कार्यक्रम स्थळाची पाहणी केली आणि नियोजनाबाबत अधिकाऱ्यांना काही सूचनाही दिल्यात. या कार्यक्रमाच्या वेळीच विकसित भारत संकल्प यात्रेचा राज्यस्तरीय प्रारंभ केला जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे झारखंडमधून विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ करणार असून व्हर्च्युअल पद्धतीनं या कार्यक्रमाचं उद्घाटन व्यासपीठावरून मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचं गावित यांनी सांगितलं. आदिवासी बांधवांच्या विविध विकासात्मक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, त्यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या योजनांचा लाभ गरजू आदिवासी जनतेला व्हावा यासाठी ही यात्रा उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात राज्यभरातली 32 आदिवासी कला पथकं आपली कला सादर करतील. आदिवासींच्या हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री देखील या महोत्सवात होणार आहे. त्यासाठी 200हून अधिक स्टॉल उपलब्ध करून दिले जातील. सर्वांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन गावित यांनी केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज आदरांजली वाहण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू यांना आदरांजली वाहणारं ट्विट केलं आहे. पंडित नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बालदिनानिमित्त त्यांनी बालदोस्तांना शुभेच्छाही दिल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आधीपासूनच मुलांना इतरांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे. तसंच पर्यावरणाबद्दल प्रेम आणि आदर ठेवण्यावर सुद्धा त्यांनी भर दिला आहे. त्या आज बालदिनानिमित्त राष्ट्रपती भवनात विविध शाळा आणि संस्थांच्या मुलांना संबोधित करत होत्या. मुलांच्या कलागुणांना योग्य दिशा देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. मुलांना वाचनाची सवय लावण्यावरही त्यांनी यावेळी भर दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नमस्कार मंडळी, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. दिवाळी म्हणजे रांगोळ्यांचा सण. दिवाळी म्हणजे फटाक्यांचा सण. दिवाळी म्हणजे चविष्ट फराळाचा सण. आणि हो, दिवाळी अंकांच्या रूपानं साहित्यिक फराळाचाही. आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग आपल्यासाठी घेऊन येत आहे दिवाळीची भेट दीपवाणी. प्रादेशिक वृत्त विभागाचा श्राव्य दिवाळी अंक दीपवाणी. स्पॉटीफाय, अमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट या सर्व फोरमवर उपलब्ध. अवश्य ऐका दीपवाणी. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलन फुगवटा दरात ऑक्टोबरमध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमधल्या 5.2% तुलनेत यावर्षी ऑक्टोबरमध्ये हा दर 4.87% आला आहे. हा दर ग्रामीण भागात 5.12% तर शहरी भागात 4.62% होता. गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा वार्षिक दर उणे 52% असल्याचा अंदाज आहे. आधीच्या म्हणजे सप्टेंबर महिन्यात हा दर उणे 26% होता. प्रामुख्यानं रसायनं आणि रासायनिक उत्पादनं, वीज, कापड, मूलधातू, खाद्य उत्पादनं, कागद आणि कागदाच्या वस्तू इत्यादींच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरण झाल्यानं हा चलन फुगवट्याचा दर उणे राहिला आहे. ओबेरॉय समूहाचे मानद PRS अर्थात पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांचं आज दिल्लीत निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. PRS ओबेरॉय यांनी देशात हॉटेल व्यवसायाला नवी दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. ओबेरॉय यांच्या पार्थिवावर कबाशरा इथल्या त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतला पहिला उपांत्य सामना उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी पोलीस प्रशासनानं चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. मुंबईचे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी याबाबत माहिती दिली. या उपांत्य फेरीच्या सामन्याचं महत्त्व लक्षात घेऊन सुरक्षा उपाययोजना वाढवल्या आहेत. 120 अधिकारी आणि 600 जवान स्टेडियममध्ये आणि आसपास तैनात असतील असं त्यांनी सांगितलं. न मळलेल्या वाटेवरून जाऊन विविध क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करणारा एक विशेष साप्ताहिक कार्यक्रम नई सोच नई कहाणी उद्यापासून आकाशवाणीवर सादर होणार आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी या कार्यक्रमाच्या यजमान असून तो FM गोल्ड वाहिनीवर दर बुधवारी सकाळी 9 ते 10 या वेळेत प्रसारित होणार आहे. न्यूज ऑन AIR ॲप, आकाशवाणीचं संकेतस्थळ www.newsonair.gov.in, आकाशवाणी यूट्यूब चॅनल, एअर न्यूज ऑफिशियल आणि इतर मंचावरून तो ऐकता येईल. सरकारनं याबाबत घेतलेला पुढाकार आणि त्यामुळे अशा महिलांच्या जीवनाला मिळालेला आकार यांच्या कहाण्या या कार्यक्रमात सादर होतील. उद्याच्या कार्यक्रमात स्टार्टअप उद्योग चालवणाऱ्या महिला भाग घेतील. सरकारच्या योजनांचा लाभ कसा घ्यावा याबद्दल विविध विभागातले वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमातून माहिती देतील. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे यंदाच्या दिवाळीत श्राव्य दिवाळी अंक दीपवाणी प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचा पॉडकास्ट विविध डिजिटल मंचावर उपलब्ध आहे. स्पॉटीफाय, अमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट, यूट्यूब या सर्व मंचावर रोज दुपारी 3 वाजल्यापासून हा अंक ऐकता येईल. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं स्वच्छता आणि प्रलंबित बाबींचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्या अंतर्गत 2 लाख किलो रद्दी आणि भंगाराचा निपटारा करण्यात आला. त्यातून 3,62,00,00,000 रुपयांचा महसूल प्राप्त झाला. त्यासाठी 1,900 पेक्षा जास्त ठिकाणं निश्चित करून त्यांची स्वच्छता करण्यात आली. 1,000 पेक्षा जास्त बाह्य मोहिमाही राबवण्यात आल्या. सार्वजनिक तक्रारी आणि त्यावरच्या याचिकांचा निपटारा करण्याचं लक्ष्य पूर्ण करण्यात आलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या विशेष सुविधावंचित आदिवासी गट विकास अभियान सुरू करणार. 24,000 कोटी रुपयांची योजना विकसित भारत संकल्प यात्रेचा होणार प्रारंभ. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त उद्यापासून नंदुरबारमध्ये जनजाती गौरव दिवस आणि राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव. चलन फुगवट्याच्या दरात गेल्या महिन्यात घट. ओबेरॉय समूहाचे मानद अध्यक्ष PRS ओबेरॉय यांचं निधन. आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उद्या मुंबईत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य सामना. वानखेडे स्टेडियमवर चोख सुरक्षा व्यवस्था. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.